आपण पेपरचे नियोजन अशा प्रकारे करायचे की जेव्हा आपण पेपर हातात घेतो तेव्हा पेपर न घाबरता पहिले संपूर्ण पेपर पहिल्या प्रश्नापासून तर 100व्या प्रश्नापर्यंत पूर्ण पेपर पाहून घ्यायचा. त्याला काही जास्त मिनिट नाही लागते, 1-2 मिनिटं लागते जास्तीत जास्त. आणि जेवढे आपल्याला कन्फर्ममध्ये प्रश्न येतात ते पहिले सोडायचा आणि ज्याच्यात आपण कन्फ्यूज आहे त्यांना बाजूने ठेवायचा आणि तो क्रमांक लक्षात ठेवायचा. आणि पेपर सोडायचं पहिले नियोजन असं करायचं की पेपरमध्ये पहिले सुरुवातीला जीके घ्या, नंतर मराठी घ्या, नंतर गणित घ्या, नंतर बुद्धिमत्ता घ्या. बुद्धिमत्ता हा विषय जरी सगळ्यात सोपा वाटत असेल तरी त्याला सगळ्यात शेवटी सोडा. कारण बुद्धिमत्तामध्ये एखादं आपल्याला गणित येतं पण आपण तिथं अटकतो आणि आपली मेंटॅलिटी त्याच्यामुळे खराब होते. म्हणून तुम्ही हा बुद्धिमत्ता विषय आखरी सोडायचा. आणि पेपर जेव्हा तुम्ही सोडवता त्यातले जे चार ऑप्शन असतात त्यामधले ऑप्शन काटायचा जास्त प्रयत्न करायचा. कारण की पोरांचं काय ते पोरं 4 ऑप्शन वाचतात, त्याच्यात पेपर सोडवताना आपल्यावर प्रेशर आलेला असतो एक, त्याच्यामुळे आपण तो प्रेशर हँडल करू शकत नाही. म्हणजे जे ऑप्शन 100% नाही त्याला खुली मारून द्यायचे ते करायचाच नाही. आणि जो उरलेला आहे 2 ऑप्शन राहतात आपल्याकडे त्याच्यातला तुम्हाला जो वाटते त्याच्यावरच टिक मार्क करा. अशाने तुमचा स्कोअर वाढू शकतो. अशा मिस्टेका झाल्या नाही पाहिजे. सिल्ली मिस्टेकमुळे एका मार्गामुळे पोरं राहतात. म्हणून आपल्याला 2025ची भरती हे अत्यंत चांगल्या प्रकारे नियोजन करून सोडायची आहे.